लहान मुलं असतात ते अनुकरण प्रिय असतात, त्यामुळे त्यांना शिकवताना पहिल्यांदा मातृभाषेतून आपण शिकवलं पाहिजे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा भविष्य आहे, उद्याचा नागरिक आहे. त्यामुळं उद्याच्या भविष्यासाठी ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या काही टेक्निक महत्त्वाच्या आहेत त्या त्यांनी शिकल्याच पाहिजेत. AI कडे तुमचा दृष्टिकोन काय, की अशा काही गोष्टी जर तुमच्या हाताशी आल्या तर तुम्ही त्याचा वापर कसा कराल? शिक्षक आणि पालक यांचं कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं की तो मुलगा बरोबर पुढे जाईल. त्यामुळे याचा फायदा नक्कीच होणार आहे. आंतरराष्ट्रीय गोष्टी करणं ते किती गरजेचं आणि तुम्ही त्या मराठी मीडियम स्कूलमध्ये राहून ते कसं करू शकता? मातृभाषेतून एखादी कन्सेप्ट त्याची क्लिअर झाले त्यानंतर मग त्याला इतर भाषा म्हणजे इंग्रजी वगैरे शिकवली पाहिजे, कारण भविष्याची पुढची नीड तीच आहे ना. जेव्हा आपण यशाकडे बघतो सक्सेस, की तुम्हाला पाहिजे की सगळ्या स्टुडंट्सनी यशस्वी व्हावं, बरोबर. त्याच्यामध्ये इंग्लिश बोलायला जमतं म्हणजे यशस्वी असतं का? भाषा हे फक्त माध्यम आहे, बरोबर, एक माध्यम आहे. त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी इतर गुण आहेत का हे पण बघितलं पाहिजे. इंग्रजी बोलता आलं म्हणजेच तो सर्व गुण संपन्न झाला असं नाही. शिक्षक जसे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करतात ते शिकत राहतात, तसं पालकांनी पण आपल्या मुलासाठी थोडंसं याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण आम्ही शिक्षकी पेशाच असं निवडलेला आहे की ज्या काही नवीन टेक्निकल येईल ते आम्ही नक्की शिकणार.